हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण माशाची एक रेसिपी पाहणार आहोत. आज आपण माशाची करी पाहणार आहोत. फिश करी ही रेसिपी पाहणार आहोत. पण ही जी फिश करी आहे, ती आपण ओल्या माशांपासून न बनवता सुक्या मासळीपासून बनवलेली आहे. ओल्या मासळीपासून बनवलेली जी काही करी असती त्याची चव वेगळी असती आणि सुक्या माशांपासून जी काही बनवलेली करी असती तर त्याची चव जी आहे ती वेगळी असती. हे सुकवलेले मासे आपल्याला कोणत्याही वेळेला अवेलेबल होत असतात. तर आज आपण अशीच ही सुक्या माशांपासून बनवलेली करी पाहणार आहोत. हे जे काही सुकवलेले मासे असतात त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जे असतं ते थोडंसं जास्त असतं. मिठामध्ये मुरवत राहून ते सुकवलेले असतात. तर असे हे खारे मासे खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण ते खाताना आपल्याला कमी प्रमाणात खाणं आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं ते खूपच जास्त असतं. या सुक्या माशांपासून किंवा खाऱ्या माशांपासून सुद्धा आपल्याला प्रथिनं आणि खनिजे मिळत असतात. तर अशा या खारवलेल्या माशापासून बनवलेल्या ज्या काही रेसिपी असतील त्या आपण 3-4 महिन्यातून एकदा जरी ट्राय केल्या, अगदी लिमिटेड प्रमाणात जरी आपण खाल्ल्या तरी देखील चालू शकतं. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. तर आज आपण अशीच या खारवलेल्या माशापासून बनवलेली करी पाहणार आहोत. तर ही करी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. ही खारा मासा करी जी आहे ती झटपट बनणारी आणि त्याचबरोबर आपल्या घरच्याच मोजक्या साहित्यात अशी होणारी आहे. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी 125 ग्रॅम होईल इतका खारवलेला मासा घेतलेला आहे. या माशामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार अवेलेबल असतात. याच्यामध्ये सुरमई असती, त्याचबरोबर रेग्युलर मासा सुद्धा असतो. तर तुम्ही सुरमई किंवा रेग्युलर मासा कोणताही चॉईस जो आहे तो करू शकता. तर हा मासा आपल्याला सुरुवातीला गरम पाण्यानं थोडासा धुवून घ्यायचा आहे. मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी जे आहे ते आपल्याला खूप उकळी आणायचं नाहीये. नॉर्मल गरम झालं, थोडंसं कोमट असं झालं की ते आपल्याला वापरायचं आहे. खूप पाण्याला उकळी आलेले जर आपण त्याच्यामध्ये ऍड केलं तर तो मासा जो आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये विरघळून जाण्याची शक्यता असते. आता हे कोमट पाणी या मासळीमध्ये मी ओतून ठेवणार आहे. अगदी 5 मिनिटासाठी आपल्याला हे कोमट पाणी याच्यामध्ये ओतून ठेवायचं आहे. पूर्ण मासा त्याच्यामध्ये बुडला गेला पाहिजे. असं केल्यामुळं त्याच्यावर जो काही मिठाचा थर असेल, जे काही मीठ असेल ते त्या पाण्यामध्ये विरघळेल आणि माशावरचं मीठ पूर्णपणे निघून जाईल. आता हा मासा मी 5 मिनिटासाठी पाण्यामध्ये मुरवत ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण फोडणीसाठीची जी काही तयारी आहे ती करून घेतोय. तर फोडणीसाठी आपल्याला लसूण लागणार आहे. 7 ते 8 पाकळी होईल इतका लसूण घेतलेला आहे. हा लसूण आपल्याला बारीक करायचा आहे. खूप पेस्ट अशी करायची नाही. थोडासा ओबडधोबड असा बारीक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे लसूण जो आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे. आता माशामधलं मीठ जे आहे ते बऱ्यापैकी विरघळलेलं आहे. हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गार पाणी ऍड करणार आहोत आणि गार पाणी ऍड करून आपल्याला आणखी 2 वेळा मासा जो आहे तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये काही वेळेला रेती असू शकते किंवा मिठाचे मोठे मोठे खडे असू शकतात. ते आपल्याला रश्श्यामध्ये तसे यायला नको. यासाठी आपण मासा जो आहे तो काळजीपूर्वक धुवून घेतोय. मासा आपला धुवून झालेला आहे. मासा धुवायच्या आधीच मी पॅन गरम करायला ठेवला होता. पॅन चांगला गरम झालेला आहे. यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतकी मोहरी ऍड करणार आहे. मोहरी तडतडली की आपण याला लसणाची फोडणी देणार आहोत. आपण जो काही लसूण बारीक करून ठेवला होता तो लसूण आता या तेलामध्ये आपण ऍड करूयात. तेलामध्ये लसूण टाकल्यानंतर लसणाची छान फोडणी बसलेली आहे. लसणाचा छान सुगंध यायला लागलेला आहे. लसूण जो आहे तो कलर चेंज करायला लागला की आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे. कांदा घेताना आपल्याला थोडासा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे. या ठिकाणी मी 2 मोठे कांदे जे आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत. शक्यतो कांदा बारीक कट करूनच वापरायचा, त्याची प्युरी वगैरे करायची नाही. कांदा बारीक कट केलेला असेल की आपल्याला तो रश्श्यामध्ये थोडासा दाताखाली येईल कांदा, त्यावेळी आपला रस्सा जो आहे तो आणखी छान वाटेल. तर हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे.
मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटासाठी कांदा आपण व्यवस्थित असा भाजून घेऊयात. कांदा भाजत आलेला आहे. आता आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतका हिंग, त्याचबरोबर पाव टीस्पून होईल इतकी हळद ऍड करायची आहे आणि ती देखील तेलासोबत थोडीशी अशी परतून घ्यायची आहे. हिंग आणि हळद ऍड करून झाल्यानंतर यामध्ये मी कांदा लसूण मसाला ऍड करणार आहे. 1.5 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे. कोणताही नॉनव्हेजचा आयटम असू दे, जर तो थोडासा तिखट असा असेल तर तो आपल्याला खाण्यात मजा येते. म्हणून मी या ठिकाणी 1.5 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला ऍड केलेला आहे. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल. कांदा लसूण मसाला तेलामध्ये थोडासा असा खालीवर करून घेऊया. कांदा लसूण मसाला करपू नये यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे. अगदी 1 ते 2 टेबलस्पून होईल इतकं पाणी आपल्याला ऍड करायचं आहे. त्यामुळे फोडणी आपली करपली जाणार नाही. पाणी ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जो काही आपण धुवून घेतलेला मासा होता तो मासा ऍड करायचा आहे. हे जे काही माशाचे पीस आहेत ते आपण या मसाल्यासोबत थोडेसे खालीवर करून घेऊया, ज्यामुळं मसाला जो आहे तो माशाच्या पीसेसना लागेल. आपण हे माशाचे पीस कोणत्याही मसाल्यामध्ये मुरवत ठेवलेले नव्हते, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा मसाला असा नाहीये. म्हणून आपण या फोडणीमध्ये थोडा वेळ हा जो काही माशाचे पीस आहेत ते थोडेसे आपण खालीवर करून घेऊया, ज्यामुळे डायरेक्टली हा मसाला आपल्या पीसेसना लागेल. आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचं आहे. पाणी घेताना मी आपलं रेग्युलर वॉटर आहे तेच घेतलेलं आहे. पाणी गरम करून वगैरे घ्यायचं नाहीये. गार पाणी आहे तसंच, गार म्हणजे आपलं जे नॉर्मल टेम्परेचरचं जे काही पाणी आहे ते आपण याच्यामध्ये ऍड करतोय. पाणी ऍड करताना खूप देखील पाणी आपल्याला ऍड करायचं नाहीये. हा जो काही रस्सा आहे, ही जी काही ग्रेव्ही असणार आहे ती आपल्याला थोडीशी दाटसर अशी ठेवायची आहे. त्यामुळं थोडं थोडं करून आपण पाणी ऍड करणार आहोत. सगळं पाणी आपल्याला एकदम असं ऍड करून घ्यायचं नाहीये. पाणी ऍड करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मी मोठी केलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये खोबरं ऍड करायचं आहे. सुकं खोबरं जे आहे ते मी थोडीशी कोथिंबीर घालून थोडं बारीक करून घेतलेलं आहे आणि हे बारीक केलेलं खोबरं याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. यामुळं आपल्या ग्रेव्हीला थोडासा दाटसरपणा असा येईल. तर तुम्हाला जितकी ग्रेव्ही दाटसर हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही सुकं खोबरं ऍड करू शकता. मी या ठिकाणी 3 टेबलस्पून होईल इतकं सुकं खोबरं जे आहे ते ऍड केलेलं आहे. हे खोबरं मी काय केलेलं आहे बघा, थोडंसं गरम करून घेतलं होतं आणि त्यानंतर बारीक केलेलं आहे. आता आपल्याला यात गरम मसाला ऍड करायचा आहे. या ठिकाणी मी अर्धा टेबलस्पून होईल इतका गरम मसाला, त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून होईल इतकी धने जिरे पावडर यामध्ये ऍड करणार आहे. आता आपल्याला याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि मासा पूर्णपणे शिजू द्यायचा आहे. मासा शिजताना आपल्याला तो थोडासा त्याची बाजू जी आहे ती पलटून घ्यायची आहे, ज्यामुळं मासा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा शिजला जाईल. ही करी बनवण्यासाठीचे सगळे जिन्नस जे आहेत ते आपले घालून झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये आपण मीठ ऍड केलेलं नाहीये. तर या मास्याला ऑलरेडी खूप सारं मीठ असतं. त्यामुळं आपण याच्यामध्ये मीठ बिलकुल ऍड करत नाहीये. तरी देखील आपल्याला ग्रेव्हीची टेस्ट जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी मिळून जाणार आहे. करीला छान अशी उकळी आलेली आहे. आपल्याला यामध्ये मासा जो आहे तो अगदी व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. त्याचा कलर पाहिला असता तर कलर देखील अतिशय छान आलेला आहे. ते पाहिल्यानंतरच कधी खाईल असं वाटतंय. आणि आपण या ठिकाणी तेल वापरताना सुद्धा अगदी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे. तर माशाला ऑलरेडी तेल असतं, त्यामुळं तुमच्या करीला छान असं तेल जे आहे ते मिळून जातं. म्हणून आपण कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे. हा मासा शिजण्यासाठी आपल्याला खूप काही असा वेळ लागणार नाही. तर आपण मंद आचेवर अगदी 10 ते 15 मिनिटात आपला मासा शिजून रेडी होणार आहे. हा मासा असू दे किंवा ओला मासा असू दे, कोणत्याही प्रकारची माशाची जी काही करी असती ती शिजण्यासाठी आपल्याला खूप असा वेळ लागत नाही. तर अगदी 15 मिनिटात आपला मासा जो आहे तो शिजून रेडी होणार आहे. आपण मासा शिजलाय का तो एकदा चेक करायचा आणि त्यानंतर आपण गॅस जो आहे तो बंद करून टाकायचा आहे. 15 मिनिटात मासा आपला शिजला गेलेला आहे आणि तो आता मी एका प्लेटमध्ये सर्व केलेला आहे. यानंतर मी माशाची थाळी जी आहे ती तयार केलेली आहे. ही माशाची थाळी तयार करताना मी या ठिकाणी भाकरी, त्याचबरोबर कांदा, लिंबू आणि भात अशी थाळी जी आहे ती मी तयार केलेली आहे आणि ही भाकरी जी आहे ती तांदळापासून बनवलेली आहे. शक्यतो मासा जो आहे तो भाकरीबरोबर खायचा, त्यामुळे त्याची चव जी आहे ती आणखी छान वाटते.
तर अशा प्रकारे आपली खारा मासा करी जी आहे ती खाण्यासाठी म्हणून रेडी झालेली आहे. तर ही होती आपली आजची खारा मासा करी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.